थोडा आराम केला. आता कॅमेरा वगैरे काही घेतलं नाही. तिकडे लॉकरमध्ये टाकावं लागणार. बघू. तर आम्ही आता मागेच मंदिर आहे आणि काल रात्री जर लोक 9 तास दर्शनाच्या लाईनीत मंदिरासाठी निघालो दर्शनासाठी. काल दर्शन खूप मुश्किल वाटत होतं म्हणून रूमवर येऊन थोडा आराम केला. आता कॅमेरा वगैरे काही घेतलं नाही. तिकडे अलाउड नसणार मंदिरात. फक्त फोन तेवढा घेतलाय. ते पण लॉकरमध्ये टाकावं लागणार. बघू. इकडनं 500 मीटर असणार म्हणजे 10-15-20 मिनिटं लागतील. मंदिर में प्रवेश न करें. मंदिर की सुरक्षा व्यवस्था एवं स्वच्छता बनाए रखने में अपना सहयोग दें. तर गाईस ही बघा, ही जी गर्दी दिसते ही तिकडनं अजून पुढून आले. ही लाईन लोक 4 तास लाईनीत लावल्यात. कोणाकोणाचे 5 तास आल्यात. मोठी लाईन आहे. काल एकाला विचारलं त्यांनी तर डायरेक्ट 6 तास लाईनीत आहे बोललेला. बघा लाईन बघा, गर्दी बघा. फोन आतमध्ये तर हे बघा, हे समोरच आहे काशी मंदिर. तर आम्ही आता दर्शन करून खायला बसलोय. खूप मुश्किलने दर्शन झालंय. हे बघा, हे इकडे मागेच मंदिर आहे आणि हे सगळं मंदिराच्या ह्याच्यात हॉटेलसुद्धा अवेलेबल आहेत. आमचं नाही बोललं तरी दोन तासात दर्शन झालं आहे. पण लोक खूप लांबून 4.5-5 तास लाईनीत लावून दर्शन घेत आहेत. काल रात्री जर लोक 9 तास दर्शनाच्या लाईनीत होते. तर आम्ही दर्शन करून बाहेर येऊन आता भेलपुरी ऑर्डर करून खातो. तिकडनं डायरेक्ट आता निघू हॉटेलला. तर आम्ही सगळे 200 पर पर्सन
आज आपला शेवटचा दिवस फिरण्याचा आणि बनारसमधला. तर दर्शन तर झालं आहे, आता जेवायला बसलं आहे. जेवून आता रेल्वे स्टेशनवर चाललो आहे. आपली गाडी आहे आजची. आज प्रवास संपलेला आहे आपला. खूप मजा केली, अनुभव घेतले चांगले चांगले, वाईट पण अनुभव घेतला. म्हणजे ह्या अनुभवाने समोरच्याला सांगूसुद्धा शकतो. तर मित्रांनो, आज सकाळी आम्ही 7 वाजता घरी पोचलो आहे आणि पूर्ण बॉडी, खांदे वगैरे पूर्ण दुखत आहेत, खूप दुखत आहेत. आता फक्त झोप पाहिजे. तर आमचं असं जेवढे आम्ही ब्लॉग बनवले आहेत तर बघितलाच असाल तुम्ही कसं आमचं दर्शन झालं आहे वगैरे. तर अशाच प्रकारे आम्ही गाडीत बसलेलो 13च्या रात्री आणि आज 15ची सकाळी आम्ही घरी आलो आहे. तर अशाच प्रकारे मी हा ब्लॉग इकडे एंड करतो. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा. व ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.